नक्षलवादी कमांडर हिडमाचा खात्मा केल्यानंतर आता नक्षलवादी गणपती आणि तिरुपतीचा नंबर आहे। हिडमाचा जवळचा सहकारी आझाद उर्फ अप्पासी नारायणने सुद्धा हैदराबादमध्ये आत्मसमर्पण केलंय। नक्षलवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशवराव उर्फ बसवा राजू याला ठार मारल्यानंतर नक्षलवादी चळवळीचा खात्मा करणाऱ्या पोलीस जवानांनी दंडकारण्याचा नेता कादरी सत्यनारायण उर्फ केसा आणि राजू या दोन केंद्रीय समिती नेत्यांचा खात्मा केला। 2 दिवसांपूर्वी मोस्ट वॉन्टेड जहाल नक्षलवादी कमांडर माडवी हिडमाच्या छातीची चाळण पोलिसांनी चकमकीमध्ये केली। आता जहाल नक्षली गणपती उर्फ तिरुपती उर्फ देवजी आणि इतरही सगळे नक्षलवादी हे पोलिसांच्या निशाण्यावर आहेत। प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्याला आणखी तपशील देतील। आशिष, रिद्धी, नक्कीच एक मोस्ट वॉन्टेड नक्षली समजला जाणारा हिडमा याला 2 दिवसापूर्वी छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी कंठस्थान घातले आहे। महत्त्वाचा म्हणजे अबुजमाडच्या परिसरात हिडमाचा एक वेगळीच ओळख होती आणि एक दहशत निर्माण हिडमाने केलेली होती। आणि त्यानंतर आता देवजी उर्फ तिरुपती याच्याकडे जे आहे ते महासचिव या पदाची सूत्रे देण्यात आलेली आहे। त्यामध्ये सुद्धा आता काही नक्षल्यांनी विरोध सुद्धा केलेला होता, पत्रके सुद्धा काढलेली होती की देवजी याला अधिकृतपणे महासचिव या पदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही। त्यामध्ये सुद्धा आता नक्षल्यांमध्ये सुद्धा एक अंतर्गत वाद निर्माण झालेले आहे का असे सुद्धा दिसून येत होते। आणि या बसवराजू मारला गेल्यानंतर तिरुपती उर्फ देवजी याच्याकडे सूत्र देण्यात आलेली होती आणि बसवराजूच्या पूर्वी गणपती याने प्रकृतीच्या कारणामुळे महासचिव या पदाची जिम्मेदारी सोडली असल्याचे बोलले जात होते। परंतु नक्षल्यांचा महत्वाचा एक मोठ्या कॅडरचा नेता केंद्रीय समितीचा सदस्य समजला जाणारा हिडमा याच्यावर अनेक गुन्हे होते आणि तो छत्तीसगडच्या बिजापूर असेल, दंतेवाडा असेल, बस्तर परिसर असेल किंवा सुकमा जिल्हा असेल अशा विविध ठिकाणी एक वेगळी दहशत निर्माण केलेला हिडमा त्याचा खात्मा झाला। आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे सोनू उर्फ भूपती याने गडचिरोली पोलिसांसमोर 60 नक्षल्यांच्या सहकार्यासमोर आत्मसमर्पण केले होते। आणि त्यानंतर रुपेश यांनी सुद्धा आपल्या 200 सहकार्यासमवेत जे आहे ते छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केलेले होते। त्यानंतर आता नक्षल चळवळ कुठेतरी खिडखिड झाली असल्याचे दिसून येत होते। परंतु नक्षली नेत्यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आता एक तिरुपती आणि गणपती हे 2 नाव प्रामुख्याने चर्चेत आहेत। तर आता यांचा खात्मा कधी होईल, यांच्याकडे आता पोलीस कुठले ऑपरेशन राबवतील याकडे सुद्धा आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। रिद्धी जी, आशिष धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।